बांधकाम कामगारांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, कारण अनेक तक्रारी मागील अनेक दिवसांपासून बांधकाम कामगारांनी केल्या होत्या की नोंदणी करताना शुल्क भरावी लागत आहे किंवा इतर बाबींसाठी फसवणूक होत आहे। परंतु आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत नोंदणी होणार आहे, याचा GR देखील आलेला आहे आणि या GR मध्ये सर्व माहिती स्पष्ट करण्यात आली आहे। योजनेमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुमचा अर्ज करायचा आहे, जेणेकरून विविध योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये विमा असेल, ज्यामध्ये मुलीच्या लग्नाचा खर्च असेल, तसेच शिक्षणाचा खर्च असेल, मोफत भांड्यांचा सेट असेल, अशा विविध योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता हा नवीन GR काय सांगतोय त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू आणि GR ला पाहू। तर मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही हा शासन निर्णय अर्थातच GR पाहू शकता। इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत, याचा अर्थ लक्षात घ्या। तुम्हाला आता इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात म्हणजेच की बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी करायची आहे किंवा तुमचं नूतनीकरण करायचं आहे, तर यासाठी आता राज्य सरकारच्या द्वारे 1 रुपया देखील घेतला जाणार नाही। महाराष्ट्र शासनाचा उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाचा हा शासन निर्णय बघा काल दिनांक 13 ऑगस्ट रोजी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे। आता हा GR काय सांगतोय ते आपण व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहूया। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर लक्षात घ्या मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये बघा, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी, तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार यामध्ये काय काय बघा, रोजगार विनियमन व सेवा शर्ती अधिनियम 1996 लागू केला आहे। त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजना 2007 मध्ये तयार करण्यात आले आहेत। सदर अधिनियमाच्या कलम 18 अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे। राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळांमार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते। आता म्हणजे यामध्ये बघा, मंडळाच्या मार्फत तुमची काय असते, तुमची नोंदणी किंवा तुमचं नूतनीकरण म्हणजेच की तुमचं रिन्युअल करायचं असेल तर ते केलं जातं। आता मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। इमारत बांधकाम कामगारांसाठी 29 प्रकारच्या विविध योजना राबवल्या जातात, हे मध्ये तुम्ही लक्षात घ्या। ज्यामध्ये भांडी वाटप असेल, ज्यामध्ये तुम्हाला शिक्षणामध्ये सूट असेल, त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी फी असेल, अशा विविध योजनांचा लाभ या इमारत बांधकाम कामगारांना मिळतो। आता यामध्ये बघा, सन 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे। उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क ₹25 घेतली जात असायची, परंतु आता यामध्ये ही सर्व शुल्क माफ करून आता यापुढे शासन निर्णय काय दिला आहे बघा, इमारत व इतर बांधकाम कामगाराचा की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता जी फी असणार आहे ती निशुल्क करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच की आता कोणत्याही प्रकारची फी किंवा शुल्क आता शासन तुमच्याकडून घेणार नाही। आता इमारत बांधकाम कामगाराची नोंदणी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे, ज्यासाठी CSC असेल किंवा तुमच्या गावातील तुम्ही ग्रामपंचायत मध्ये भेट देऊन याबाबतची सविस्तर माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर याची नोंदणी करून या योजनेमध्ये मिळणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन तुम्ही याचा फायदा नक्कीच घेऊ शकता। आता याबाबत तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।